जय शिवराय सर. सर आता पावसाची पडण्याची स्थिती या ऑगस्ट महिन्याच्या 10 तारखेपर्यंत कशी राहील? काही भागात आता पाऊस पडत आहे तर काही भागात सोडत आहे. समोरील नक्कीच परिस्थिती नक्कीच. कशी राहील? हे पहा, 10 ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये पाऊस टिकून आहे. हम्म. ज्यांना कमी झालाय त्यांना सापका शिक्का का होईना हे 2-3 दिवस चांगले आहेत आणि नंतर वाढ होणार आहे हा. सोमवारपासून, म्हणजे उद्यापासून, हो. परवापासून. हम्म. आणि आजही मराठवाड्यामध्ये जर आपण पाहिलं लक्षपूर्वक तर हम्म. छत्रपती संभाजीनगर पासून ते खाली नांदेड पर्यंत, परभणी पर्यंत, लातूरच्याही काही भागांमध्ये हम्म. सापका शिक्का पाऊस चालू असेल. पण इकडे विदर्भामध्ये, विदर्भाच्या एकंदरीत सर्व जिल्ह्यांमध्ये भाग बदलत मुसळधार पावसाचे सटकारे हम्म. 10 मिनिटासाठी, 5 मिनिटासाठी येत राहतील. बरोबर. आणि सोमवार, मंगळवार ह्या 2 दिवसाच्या कॉम्बिनेशन मध्ये हम्म. पाऊस हा सर्वत्र सर्वदूर हम्म. विदर्भ आणि मराठवाड्यात परत आगमन करणार आहे. हम्म. हम्म. त्यामध्ये जिल्हे आहेत आजही दुपारनंतर. जळगाव असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, इकडे अकोला असेल, हो. अमरावती असेल, हम्म. जालना असेल, हम्म. या भागांमध्ये सुद्धा आहे. नाशिक क्षेत्रात सुद्धा पाऊस वाढणार आहे. हम्म. हम्म. आज पुणे वगैरे भागांमध्ये पण जोर वाढेल. हा. सांगली, सोलापूरचा देखील समावेश आहे. आता सर शेतकऱ्याचा हंगाम मागे पडल्यासारखी परिस्थिती आहे. जसा मागील वर्षी लवकर पेरणी झाली, पण या वर्षी धान पीक असो किंवा कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना हम्म, हम्म, 15 ते 20 दिवस हंगाम मागे गेला आहे. तर पुढील हम्म. परिस्थिती कशी राहील? म्हणजे पाऊस पिका योग्य पडेल किंवा शेतकऱ्यांना पाण्यामुळे पिकांना फटका बसेल? नाही, पिकांना फटका बसणार नाहीये. हम्म. बघा, 22 जुलै पर्यंत 1 महिना पूर्ण झालाय. हो. त्यानंतर आता हे 2-4 दिवस वाढेल. बरोबर. पावसाचा अजूनही 2-3 महिन्याचा कालावधी बाकी राहिलेला आहे. हम्म. हम्म. एकाच कालावधी, एकाच महिन्यामध्ये आपण जायकवाडीचा जर विचार केला तर ते आज संध्याकाळपर्यंत 40% सहज होते. बरोबर. आणि जर असा सुरू वाढून चालला तर 42-43 वरती पोहोचू शकतं, जे आपण मागच्या रेकॉर्डिंग मध्ये सांगितलंय. हो. हो. पण आता बाकीच्या धरणांनी, जायकवाडीच एवढं काही नवसाचं नाही. आणखी बरेचसे धरणं आहेत ज्यावरती महाराष्ट्राचं हम्म. हम्म. पावसाचं, शेतीचं गणित ठरलं जातं. बरोबर. परतीचा पाऊस येईपर्यंत, म्हणजे अजून एका महिन्यामध्येच हम्म. त्या धरणामध्ये स्रोत वाढेल. अर्धे 50%, 60% हे एका महिन्यात भरतील, ऑगस्ट हम्म. महिन्यातच. हम्म. हम्म. पण रिटर्न मान्सून ज्यावेळेस सुरू होतो हम्म. तर यातले काही धरणं ओव्हरफ्लो होते, तर काही धरणं 100%, 80% ही भरतीलच. म्हणजे हम्म. 1-1.5 वर्ष पाणी पुरेल पुढच्याही वर्षी. हम्म. यात एवढा कालावधी राहणार आहे. हो का? हम्म. सर पावसाचे म्हणजे पाऊस थांबणार आहे का? म्हणजे 10 ऑगस्ट नंतर काही कालावधी विश्रांती घेणार आहे का? 8 दिवसाची, 10 दिवसाची? नाही, सध्या ऑगस्टच्या बाबतीत तसा रिपोर्ट आपण दिलाच नाहीये. हम्म. हम्म. सध्या हम्म. तरी 10 ऑगस्ट पर्यंत कुठल्याही प्रकारचा अवाकाळ परिस्थिती नाहीये. अच्छा अच्छा. आणि महत्वाचं म्हणजे हम्म. जे काही घडणार आहे ते हम्म. राहील मागच्या बाकाडी एवढंच. 10 दिवस, कुणाला 12 दिवस, कुणाला 15 दिवस पाऊस हम्म. येईपर्यंत. हम्म. हम्म. तर जास्त मोठा गॅप नाहीये, पण तितकी ओल निर्माण होईल 20 दिवस पुरेल की अशा हा पाऊस या काळामध्ये पडणार आहे. हम्म. हम्म. आणि हम्म. हम्म. चालेल. चालेल सर. शेतकऱ्यांच्या या व्हिडिओला काही कमेंट आल्या तर हम्म. पुढच्या वेळेस आपण त्या कमेंटला रिप्लाय देऊयात. आणि बरं. त्या कमेंट तुम्ही मला आवर्जून बोला. पुन्हा रेकॉर्डिंगच्या माध्यमातून जाता जाता एवढंच सांगेल हम्म. की सोमवारपासून पावसाचा जोर जो आहे तो सोलापूर जिल्ह्यांना वाढणार आहे, धाराशिव जिल्ह्यांना वाढणार आहे, हम्म. नांदेड पट्ट्याला वाढणार आहे. पण विदर्भामध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा रडार बनणार आहे. बरं. चालेल पश्चिम सर. महाराष्ट्र हम्म. हो, हो.